हॅलो गाईज, आज मी गावाकडेच आहे आणि ॲक्च्युअल कार्यक्रम आमचा उद्या आहे. त्या कार्यक्रमाचा पण व्लॉग येणार. तर मित्रांनो, गावाकडचं आहे ना, एक संस्कृती मला एक दाखवून द्यायची आहे प्रेक्षकांसाठी. संस्कृती ही अशी की माझी मावशी आहे, सर्वात मोठी मावशी. वय वर्ष तिचं 70 ते 75च्या दरम्यान आहे. तिला ना खूप गाणी येतात, जात्यावरची गाणी, हतक्याची गाणी, पंचमीची गाणी. तर एवढी सगळी गाणी तर मी तिला नाही गायला सांगितली. 1-2-3 गाणी तिने गायलीत. त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजे ही एक पश्चिम महाराष्ट्राकडची संस्कृती ही मला दाखवून द्यायची आहे या व्हिडिओतून. तर गाईज, हे जी गीतं आहेत ना, हे नक्की बघा, ऐका. त्यातून ना तिला जमेल तशा भाषेमध्ये आहे ना, त्याचं वर्णन पण थोडंफार केलेलं आहे. कृष्ण रडत पुंदत गेला बापाच्या खोलीला, बाप माझा ती उचील ती डोकळीच दितील. तिथनं धावत पळत आला राई बाईच्या वाड्या, अगा राई गवळ्याची बाई कृष्णा देवी. तिने का चिड जडून गेला तर तिचं नंगा तिच्याबरोबर बोलून येतो. कोणाच्या? श्रीकृष्णाच्या. ती म्हणली, ये माझ्या वाड्याच्या, ये माझ्या पंगापासून सागरी सराच्या पिंडीवर तिळ तांदूळ गेलं कागा, बाई नटवा बंधू माझा, पुत्र मागून गेला राजा, पुत्र मागून गेला राजा. असतानी नटवा माझा बंधू, बालपणाची माझ्या नंदी. माझा ग भाऊ कोणा जग जाहीर जरा अर्थ पण सांग. माझा भाऊ साड्यात मोठा आहे आणि अवताराही वाद दुखले माझ्या भावानं. मला पेरायला चाडं केले की सोन्याचं केले, आणि पेरायला बियाणे केले की मोठ्या पोळ्याचं केले. मी असं वाडाने बाई करते बसत नाही. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या मावशींनी ही गीतं गायलीत. कशी वाटली नक्की ऐका. एक संस्कृती आमची पश्चिम महाराष्ट्रावरची कशी असते हेच दाखवून द्यायचं एक थोडासा एक माझा उद्देश होता यातून. तर व्हिडिओ पहा आणि चॅनलला नक्की फॉलो करा. गुड बाय.